नोकरी सोडली मग पीएफचे सगळे पैसे लगेच काढता येणार नाहीयेत. नोकरी केली किंवा तुम्ही नोकरी सोडली आणि आता पीएफचे पैसे काढण्याचा विचार करताय तर थांबा, कारण 2026 मध्ये पीएफ विड्रॉलचे नियम बदललेत. आता नेमकं काय बदललंय आणि तुमच्या पीएफच्या पैशांवर त्याचा काय परिणाम होणार आहे हे बघूया. नव्या नियमानुसार पीएफ मधून पैसे काढण्याच्या कारणांची 3 प्रमुख गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. आवश्यक गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थिती. पण इथे आहे सगळ्यात महत्त्वाचा बदल. पीएफ मधून पैसे काढल्यानंतर खात्यातील किमान 25% रक्कम शिल्लक ठेवावी लागेल. पात्रतेनुसार तुम्हाला 75% रक्कम काढता येऊ शकते. सामान्यतः पैसे काढण्यासाठी 12 महिन्यांची सेवा पूर्ण असणं आवश्यक असेल. वैद्यकीय कारणांसाठी ही 12 महिन्यांची सेवा अट लागू असल्याचं सांगण्यात आलंय. आणि पूर्वी नोकरी सोडल्यानंतर 2 महिने बेरोजगार राहिल्यावर पूर्ण पीएफ काढण्याचा पर्याय होता. आता मात्र पूर्ण पीएफ काढण्यासाठी 12 महिने बेरोजगार राहण्याची अट करण्यात आली आहे. म्हणजे नोकरी सोडली आणि लगेच पीएफ खातं रिकामं करता येणार नाहीये. आता पाहूया आणखी एक मोठा बदल. पीएफ नॉमिनेशन प्रक्रिया डिजिटल करण्यावर भर देण्यात आलाय. त्यामुळे कागदी फॉर्मची गरज हळूहळू कमी होणार आहे. तसंच पीएफ क्लेमवर 20 दिवसात निर्णय घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. क्लेम मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठी 20 दिवसांची मुदत असेल. वेळेत निर्णय न झाल्यास जबाबदारी निश्चित करून दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या पगारातून पीएफ मध्ये किती पैसे जातात. कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या 12% योगदान पीएफ खात्यात जमा होतं. सध्या 15,000 रुपयाच्या वेतन मर्यादेनुसार कमाल 1800 प्रति महिना योगदान होतं. मात्र पात्र कर्मचारी स्वेच्छेने अधिक योगदान देऊ शकतात. थोडक्यात सांगायचं तर नव्या नियमांचा उद्देश पीएफचे पैसे सहज काढण्यापेक्षा तुमची निवृत्तीची बचत सुरक्षित ठेवणं, प्रक्रिया डिजिटल करणं आणि क्लेम जलद निकाली काढणं हा आहे. त्यामुळे तुमच्या पीएफ खात्यात पैसे आहेत आणि तुम्ही नोकरी सोडण्याचा किंवा पीएफ काढण्याचा विचार करत असाल तर आधी नवे नियम समजून घ्या, कारण पीएफ म्हणजे फक्त आजचे पैसे नाहीत, ती तुमच्या उद्याची आर्थिक सुरक्षा आहे.